2015 साली आलेल्या बेबी या सिनेमात अक्षय कुमार बरोबर तापसी पन्नू म्हणजे शबाना नेपाळमधल्या मिशनमध्ये दिसली होती. पण ती बेबीमधली शबाना रॉ एजंट शबाना कशी बनली याची गोष्ट आहे नाम शबाना. नाम शबाना हा सिनेमा लिहिलाय नीरज पांडेने, म्हणजे त्याचे संवाद सुद्धा त्यानेच लिहिलेत. पण यावेळेला त्याच्या लिखाणात फारशी जान दिसत नाही. दक्षिण मुंबईत वाढलेली, विधवा आईसोबत राहणारी, शिक्षणासोबतच कुडो म्हणजे जुडोसारखं काहीतरी शिकणारी, रफटफ असलेली शबाना. बरं, त्यानंतर तिच्यावर खूप संकटं येतात आणि त्या काळात तिच्यावर रॉची नजर असते. मग तिची रॉमध्ये निवड होते, मग रॉचं खडतर प्रशिक्षण आणि मग इंटरवल नंतर प्रत्यक्ष मिशन, म्हणजेच इंटरवल नंतर खरा सिनेमा सुरू होतो. इंटरवलच्या आधी शबानाची स्टोरी सांगण्यात त्यांनी बराच वेळ घालवला. बरं, जे मिशन आहे ते मिशनसुद्धा खूप हास्यास्पद केलेलं आहे. म्हणजे आता मिशन इम्पॉसिबलमध्ये आपण चेहरा बदलण्याच्या वगैरे ज्या काही करामती बघितल्यात ना, त्या त्यांनी इथे खूप सोप्या प्रकारे दाखवल्या. बरं, जो मोस्ट वॉन्टेड अतिरेकी आहे, ज्याने तुमचे 5 एजंट मारलेले आहेत, त्याला मारण्यासाठी तुम्ही तुमचा बेस्ट एजंट जो अक्षय कुमार आहे त्याला का पाठवत नाही, त्याच्याऐवजी शबानाला पाठवतात. बरं, तिकडे गेल्यानंतर तिचा लीडर असतो अक्षय कुमारच, म्हणजे या सगळ्या मिशनचं श्रेयसुद्धा तिला मिळत नाहीच. बरं, सिनेमात खूप अपुऱ्या जागासुद्धा आहेत. आता सिनेमात मनोज वाजपेयी या शबानाला असं म्हणतो की आजकल के हालात में तुम्हारे धर्म की वजह से हमारे लिए काफी रास्ते खुलते हैं. म्हणजे काय? म्हणजे त्याचं पुढे काहीच घडत नाही. सिनेमात ऐकताना केवळ हे असे सगळे डायलॉग प्रभावी वाटत राहतात, एवढंच. शबाना, तुम्हें हर पॉसिबल सिचुएशन के लिए तैयार किया जाएगा. या अशा सिनेमात म्हणजे ज्यामध्ये वेगवान घडामोडी वगैरे घडायला पाहिजेत, त्या 2 क्लब सॉंग्स आहेत. कशासाठी? बरं, आता ह्या सिनेमात जो अतिरेकी दाखवलाय, जो विलन आहे, तो शातीर दिमाग वगैरे असलेला आहे. मग तो एवढ्या लवकर आपल्या सिक्रेट्स रॉ एजंट्सकडे का ओपन करतो? बरं, आता हा शातीर दिमागवाला आहे की नाही, डेंजरस आहे की नाही, मग तो बाथरूमला जातोय म्हटल्यावर त्याच्यावर नजर ठेवणारे जे रॉ एजंट्स आहेत तेवढे बेसावत का असतात? असे असंख्य प्रश्न आपल्याला सिनेमा बघत असताना पडत राहतात. आता बेबीचं बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही वापरलंय अख्ख्या सिनेमाभर. अहो, मग बेबीसारखं त्या म्युझिकला साजेचं असं मोठ्या पडद्यावर दिसायला नको का? नाम शबाना या सिनेमाची हिरो आहे तापसी पन्नू. म्हणजे अख्खा सिनेमा आपल्या खांद्यावर पेलायला मिळणं, आणि तो सुद्धा करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तिने सुद्धा मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. बरं, सिनेमात पृथ्वीसुद्धा आहे. म्हणजे रोल तसा लहान आहे, पण त्याने तो नेहमीप्रमाणे मस्त हँडसमली केलाय. बाकी मनोज वाजपेयी वगैरे मंडळींनी संवाद फेकीतून बाजी मारलेली आहे, त्यांना फारसा बाकी काही वाव नाहीच आहे. पण सिनेमात एक कलाकार असा आहे जो बऱ्याच दिवसांनी मोठ्या रोलमध्ये दिसलाय, वीरेंद्र सक्सेना. त्यांचे हावभाव, त्यांची बोलण्याची स्टाईल, हे सगळं जे आहे ना, त्यातून ॲक्टिंग स्टुडंट्सना बरंच काही शिकण्यासारखं आहे. क्या लगता है 100% मरेगा? तुम्हाला बेबी या सिनेमातला क्लायमॅक्स आठवत असेल. म्हणजे मास्टर माइंड मौलानाला सौदीमध्ये पकडून तिथून भारतात परत आणण्याचं मिशन. आणि इथे नाम शबानाचं मिशन एकदम सपक, क्लायमॅक्सही एकदम सपक. त्यात काही थ्रिल नाही, त्यात काही सस्पेन्स नाही. म्हणजे तुम्हाला आधीच कळेल नंतर नेमकं काय होणार आहे ते. त्यामुळे बेबीसारखाच काहीतरी आपल्याला थ्रिलिंग बघायला मिळेल अशी अपेक्षा ठेवून या नाम शबानाला जाऊ नका. तुमचा अपेक्षाभंग होईल. या नाम शबानाला मी देतोय 2 पॉपकॉर्न. मराठी आणि हिंदी सिनेमांचे रिव्ह्यूज तर तुम्ही आमच्या या अद्भुत चॅनलवर बघताच, पण पॉपकॉर्न पे चर्चामध्ये काही इंटरेस्टिंग इंटरव्ह्यूज सुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी लेटेस्ट सुमित राघवनचा इंटरव्ह्यू आहे, नक्की बघा. आणि लाईकही करा, तो शेअरही करा, त्याच्यावर कमेंटही टाका. आणि आमचा हा चॅनल जो आहे अद्भुत, तो सबस्क्राईब सुद्धा करा.